पहा सुखी जीवनाचा मंत्र। तर थिक पेनिस काय असतं आणि ते नॉर्मल असतं तर त्याबद्दल सांगा। म्हणजे थिक गर्थ पेनिसेस काय असतात, बरोबर आहे? हो म्हणजे आपले हे वेगवेगळे आपला टॉपिक जो चालू आहे की लिंगाचे विभिन्न आकार, त्यामध्ये तुम्हाला याची माहिती पाहिजे थिक गर्थ पेनिसेस, बरोबर आहे? चला, खूप छान प्रश्न आहे आणि नक्कीच याचा सर्वांना फायदा होईल, सांगूया तुम्हाला। मी ही ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, बघा आपलं प्रत्येक बोलणं हे वैज्ञानिक असतं आणि त्याला बेस असतो आणि हे आकार सांगण्याचं एकमेव रिझन का, कारण पार्टनरमध्ये एवढी मिसअंडरस्टँडिंग होते की बऱ्याचदा केसी डायव्होर्स पर्यंत गेलेली असते। सांगूया आपण। कदाचित मित्रांनो तुम्हाला वाटत असेल ना, लग्न झालं वाह, म्हणजे मला आता काय की लग्न झालं म्हणजे मला त्याचं आता परमिशन मिळाली, नंतर मी काही करू शकतो। अजिबात नाही। जरी तुमचं लग्न झालेलं असेल तरी माझं नेहमीचं एक ब्रीदवाक्य मी परत रिपीट करतो, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग। कन्सेंटिंग म्हणजे समोरची परमिशन, आपला नोन, आपला ओन, नॉन इन्फेक्टेड पार्टनर, हे अतिशय महत्त्वाचं असतं। त्यामुळे असं तुम्ही ग्रँटेड पकडू नका की माझा पार्टनर आहे, माझी पत्नी आहे, म्हणजे मला जेव्हा मनात वाटेल ती मी काही म्हणेल, काही, असं नाही। संमती घ्यायची असते, सांगायचं असतं। बऱ्याचदा थिक गर्थ पेनिसेस हा एक प्रकार आहे। काय असतं, बऱ्याचदा काही कारणामुळं काही जणांच्या लिंगाचा आकार अतिशय थिक आणि जाड असतो आणि अशा वेळेला नवीन बऱ्याचदा हनीमूननी असं पाहिलेलं आहे मी की समोरची मुलगी ही अलाऊच करत नाही, त्याला भीती वाटते बाबा याच्यामुळं मला काही डॅमेज झाला तर, काही इजा झाला तर। एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, अशा केसमध्ये तुमच्या काउन्सिलिंगसाठी तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजिस्टना भेटणं आवश्यक आहे। अतिशय चांगल्या प्रकारचे काही लुब्रिकंट असतात, ते वापरल्यानंतर यातनं तुम्ही नक्कीच दूर जाऊ शकता आणि सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात याची खूप माहिती दिली आहे।